ज्या व्यक्तीमध्ये संवेदना आहे आणि त्याच संवेदना सहवेदना म्हणून जो अनुभवतो तोच खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यामध्ये यशस्वी होतो किंवा सामाजिक कार्याची त्याला जाण राहते. बरोबर. स्थानिक पेपरला आणि लोकमत सारख्या पेपरला मी पहिलं आर्टिकल लिहिलं की कस्तुरबा गांधीजींच्या ट्रस्टला मदतीची गरज. आपल्याही जीवनामध्ये प्रगती पुरस्कार म्हणून एक सामाजिक क्षेत्राबद्दलचा पुरस्कार असतो, तो मला त्या ठिकाणी मिळाला. रॉबिनहुड आर्मीचा मेंबर आहे. रॉबिनहुड गेल्या होळीच्या दिवशी आम्ही जवळजवळ 700-800 पुरणपोळ्या आम्ही कलेक्ट केल्या आणि त्या झोपडपट्टी आम्ही डिस्ट्रीब्यूट केल्या की झोपडपट्टीमध्ये जाताना अशी कंडिशन असते की तिथं लाईटची व्यवस्था पण ही नसती. ज्यावेळेस मी माझ्या मुलांबरोबर आणि मिसेस बरोबर निघालो तर एक भिकारी म्हटला की हे आहेत ना आम्हाला रोज जेवण देतात बरं का. मग बाल गुन्हेगार आणि कैद्यांचं पुनर्वसन ही संकल्पना केली. महाराष्ट्र सिव्हिल पोस्ट आपत्ती व्यवस्थापन खडकी यांच्या माध्यमातून मी व्यसनमुक्तीचे अभियान राबवलं आणि सगळ्यात जो सपोर्ट मिळाला माझ्या बायकोचा की तिने मला सपोर्ट केला. नाही म्हटलं आयुष्यामध्ये वन्स मोर नसतो आणि रिटेक नसतो. आयुष्य ते तुम्हाला जे वाटतं ना छानपैकी जगून घ्या. तुम्ही माझी मुलाखत घेता पण मी 94.4 FM त्या फिल्म इन्स्टिट्यूटचं जे रेडिओ केंद्र आहे त्या ठिकाणी मी बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या, पण त्या मुलाखतीची सुरुवात माझी कवी संमेलनामधून झाली. जसं वाचत गेलो तर तसं वाचता वाचता रेड लाईट एरियामधल्या मुलांची महिलांची कथा आणि व्यथा मला त्यामध्ये दिसायला लागली आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की मुलांचा. मुलं रडतं तर गिऱ्हाईक डिस्टर्ब होऊन जातं, पण त्या सिच्युएशनला त्या लहान मुलाला गप्प करण्यासाठी किंवा झोपवण्यासाठी अफू पाजली जाते. माझा जर एक मुलगा जर भीक मागायला नाही गेला आणि तो शिक्षणासाठी गेला तर आमच्या उत्पन्नाचा काही भाग आमचा कमी होतो. इथलं असेल की रस्त्यावर सिग्नल मागणारे टाळ्या वाजवणारे ट्रान्सजेंडर बघितले, पण ट्रान्सजेंडर समाजासाठी खूप काही काम करतात. एक समाजातला एक घटक आहे की असे काम करणारे बरेचसे ट्रान्सजेंडर मी बघितले. नमस्कार मंडळी, आजचा पॉडकास्ट हा हटके आहे. जयंत हिरे हे एक समाजसुधारक आपल्या पॉडकास्टवरती आलेले आहेत. गोलगप्पावरती त्यांच्याबरोबर इतकं छान डिस्कशन झालेलं आहे आणि विषय पण एवढा वेगळा आहे. समाज सुधारणा म्हणजे कारागृहातील कैद्यांचे पुनर्वसन किंवा ट्रान्सजेंडर बद्दल केलेले उपक्रम किंवा रेड लाईट एरियामध्ये केलेले उपक्रम किंवा तसेच अनाथ मुलांसाठी जे बेगर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी असे अनेक उपक्रम जयंत हिरेंनी राबवलेले आहेत. त्याबरोबरच ते लेखक, कवी या सगळ्या गोष्टी एकाच पर्सनमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर त्यांच्यावर खूप छान अशा गप्पा झालेल्या आहेत. चला तर मग ऐकूया. कसे आहात मंडळी? तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत जयंत हिरे सर. नमस्कार. नमस्कार सर. यांची ओळख करून द्यायची म्हणले तर आत्ता रिसेंटली आमची ओळख झाली ते म्हणजे ICICI मध्ये ब्रँच मॅनेजर आहेत ते. पण त्या बरोबरच त्यांच्याशी बोलताना असे बरेचसे पैलू त्यांचे हे दिसले, तर ते आपण मला असं वाटलं की गोलगप्पावरती हे डिस्कस होणं गरजेचं आहे. तर यांच्यात एक ब्रँच मॅनेजर तर आहेच, पण एक सामाजिक कार्यकर्ता हा एक त्यांचं प्रकर्षानं जाणीव होते की खूप काही कामं केलेली आहेत त्यांनी आणि साधी सुधी नाही तर ट्रान्सजेंडरसाठी किंवा कारागृहातल्या कैद्यांचं पुनर्वसन असे काही मी थोडेच सांगतोय, तर बाकीचे सरांकडून ऐकायचे आहेत. कार्य आहे, पण त्याच्यात जे 2 कार्य आहे जे आपल्याला माहिती आता सध्या तर आपण जाणून घेऊ की नेमकी कार्य कोणते कोणते. येस, पण त्याच्या आधी आपण असं हे करू की हा सामाजिक कार्यकर्ता घडला कसा. तर नमस्कार सर. नमस्कार. येस, तर गोलगप्पावरती स्वागत आहे तुमचं. तर जसा मी विषय सुरुवात केली आहे तसंच हा सामाजिक कार्यकर्ता म्हणजे जयंत हिरे हे घडले कसे. तुम्ही जर म्हणत असाल जयंत हिरे कसे घडले
तर याचं उत्तर म्हणजे हे मी जो काय घडलो आहे ते मला समाजाने घडवलंय. बरोबर. एखादा माणूस जन्माला आलो ना, तो समाजाचा त्याचा शिक्षक बनतो आणि आपण आयुष्यामध्ये काहीतरी घडतो. फक्त एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना सामाजिक कार्य कोण करू शकतं हे तर मी सांगेल की ज्या व्यक्तीमध्ये संवेदना आहे आणि त्या संवेदना सहवेदना म्हणून जो अनुभवतो तोच खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यामध्ये यशस्वी होतो किंवा सामाजिक कार्याची त्याला जाण राहते. बरोबर. तसं जर बघितलं की सामाजिक कार्याची सुरुवात ही माझी शालेय जीवनापासूनच झाली आणि असं नाही की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मी काम केलं. तसं जर बघितलं माझे वडील सब पोस्ट मास्तर 4-4 वर्षाने वडिलांची ट्रान्सफर व्हायची आणि त्या ठिकाणी माझे ट्रान्सफर झाल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षणही व्हायचं. तर त्या प्रत्येक ठिकाणी माझे नवीन शिक्षक, नवीन मित्र आणि समाजही वेगळा त्या ठिकाणी असायचा. आणि ते सामाजिक कार्य करताना शालेय जीवनापासून शालेय विद्यार्थ्यांना कुठेतरी मदत करणं, विद्यार्थी दशेमध्ये ही सुरुवात झाली. तसं जर बघितलं तर पहिली सुरुवात आणि लेखन, सामाजिक कार्य आणि लेखन ही माझं सासवडमध्ये झालं. आणि आमचा एक प्रोजेक्ट होता की शालेय जीवनामध्ये प्रोजेक्ट देतात. मी तसं बॅकग्राऊंड म्हटलं तर अकाउंट बॅकग्राऊंडचं आहे. तर त्यांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिलं की तुम्ही एका NGO मध्ये जाऊन माहिती कलेक्ट करा. ओके. तर सासवड या ठिकाणी कस्तुरबा गांधी ट्रस्ट आहे. जेव्हा महात्मा गांधीजी कारागृहामध्ये होते आणि त्यानंतर कस्तुरबा गांधींसाठी त्यांनी ते कारागृह ते अनाथालय सुरू केलं आणि त्यांची संकल्पना होती की गोरगरिबांना मदत करण्यासाठी काहीतरी एक माध्यम म्हणून ती संस्था सुरू केली. तर त्या संस्थेमध्ये मी साधारण मी 7वी-8वीला असेल तर त्या प्रोजेक्टसाठी मी तिथं गेलो होतो आणि थोडी माहिती कलेक्ट करायला गेलतो. तर त्या ठिकाणचं वातावरण बघितलं तर तिथं अनाथ मुलं होती, लहान लहान मुलं होती, काही स्त्रिया होत्या आणि त्यांची माहिती घेताना मला असं जाणवलं की त्यांना शासकीय अनुदान मिळत नाही कुठल्याही प्रकारचं. ओके. तर ज्यावेळेस मी पहिल्यांदा गेलो ते मॅडमनी मला कोऑपरेट केलं नाही की ही माहिती कलेक्ट करण्यासाठी. पण मी तिथं थांबून बरीचशी माहिती गोळा केली आणि एक त्यांच्याकडून माहिती पुस्तक घेतलं. तर त्या माहिती पुस्तकामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की अनाथ मुलांसाठी, गोरगरिबांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या तिथं रानडे मॅडम होत्या. ओके. तर त्यांनी मला त्या बाबतीत कोऑपरेट केलं आणि नंतर मला असं फील झालं की त्यांच्याशी एक प्रश्न विचारला की तुमची ही संस्था चालती तरी कशी. तर त्यांनी एक मला सांगितलं की आमची संस्था आहे ना ही डोनेशनवर चालती आणि आताची कंडिशन बघितला की मला ही संस्था चालवणं अवघड आहे कारण मला डोनेशन मिळत नाही. तर त्या ठिकाणी मला फील झालं की नाही, महात्मा गांधीजींनी सुरू केली आणि त्याला शासकीय अनुदान नाही आणि त्यांना मदत नाही. तर मग त्या ठिकाणी मी स्थानिक पेपरला आणि लोकमत सारख्या पेपरला मी पहिलं आर्टिकल लिहिलं की कस्तुरबा गांधीजींच्या ट्रस्टला मदतीची गरज. बरोबर. ते शब्द आणि ती वाक्य रचना मला आपोआप मनातून सुचली आणि मी आर्टिकल लिहिलं. ते आर्टिकल वाचल्यानंतर सामाजिक प्रत्येक स्तरातून त्यांना मदत मिळत गेली आणि रानडे मॅडमनी त्यावेळेस फोन नव्हते, माझे वडील पोस्ट मास्टर, पोस्टामध्ये कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या मुलाचा खूप आभारी आहे फॉर द रिझन त्याच्या या छोट्याशा लेखमुळं आम्हाला खूप काही मदत झाली आणि त्याच्या माध्यमातून मी त्या संस्थेशी कनेक्टेड झालो. तर ती मला वाटतं की पहिली माझी सामाजिक क्षेत्राची लेखनाची सुरुवात आणि सामाजिक कार्याची माझी ती पहिली सुरुवात होती. आणि त्या ठिकाणी काम करताना की बऱ्याच ठिकाणी शालेय जीवनामध्ये बरेचसे सामाजिक उपक्रम राबवले आणि त्या उपक्रम राबवताना तिथलं जे नगराध्यक्ष होते चंदू काका जगताप, तर त्यांच्या हस्ते शालेय जीवनामध्ये प्रगती पुरस्कार म्हणून एक सामाजिक क्षेत्राबद्दलचा पुरस्कार असतो, तो मला त्या ठिकाणी मिळाला. वा. ती पहिली सुरुवात होती.
मग तिथून प्रवास तिथून जो प्रवास सुरू केला की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये केला की ज्या ठिकाणी ज्या गोष्टीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कोण काम करत नाही, फॉर द रिझन एक ट्रान्सजेंडरचं मी जसं बोललो की ट्रान्सजेंडर रिलेटेड मी काम करायला लागलो. त्यानंतर मी असं जाणवलं की मी रॉबिनहूड आर्मीचा मेंबर आहे. रॉबिनहूड आर्मी म्हणजे अशी एक संस्था आहे की त्याचे संस्थापक नील घोष त्यांनी सुरुवात केली. तर रॉबिनहूड आर्मीची पुण्यामध्ये पण खूप ब्रांचेस आहे आणि भारतामध्ये नाही तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया या ठिकाणी काम केलं जातं. रॉबिनहूड आर्मीचा मुख्य उद्देश म्हणजे भुकल्यांना अन्न देणे, कुठल्याही प्रकारचं डोनेशन न घेता. ओके. आणि हा 365 दिवस अविरत कार्यक्रम चालू असतो. त्याच्या माध्यमातून जर ॲडॉक जेवण असेल म्हणजे अचानक आलेलं जेवण म्हणजे फॉर द रिझन एखादा फंक्शन आहे, फंक्शनमध्ये एखादं जेवण मिळालं तर आम्ही ते कलेक्ट करतो आणि चांगलं फ्रेश जेवण आणि झोपडपट्टी एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. तर मी ज्या ठिकाणी माझी बँकेमध्ये होतो नवी सांगवी, तर त्या ठिकाणी मी प्रत्येक सोसायटीमध्ये सांगून ठेवलं होतं की तुम्ही आज पोळ्या द्या, आज भाज्या द्या. तर आम्ही हा रेग्युलर बेसिसवर तो उपक्रम राबवला आणि रस्त्यावरची पाठशालेची सुरुवात पण माझी त्याच ठिकाणी. हे जे उपक्रम तुम्ही करत होते, उपक्रम करताना काही चॅलेंजेस होते का की बाबा कोणी नाही देते किंवा देतंय? कसं होतं माहिती का, या गोष्टीमध्ये कुठलंही सामाजिक कार्य करताना हे चॅलेंज येतच. पर्सन आणि प्रोफेशनल लाईफमध्ये पण बऱ्याचशा गोष्टींचे चॅलेंजेस या गोष्टीचे आले की दिस इज अ टीम वर्क. मी इंडिव्हिज्युअल बेसवर जयंत हिरे काम करू शकत नाही. बरोबर. पण माझ्या बरोबर जर काम करायचं म्हटलं की जर एक ग्रुप करून जर मी काम केलं मित्रांच्या थ्रू तर ते इफेक्टिव्हली काम होतं. ओके. तर मग मी त्या ठिकाणी आम्ही बरेच जण एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक त्यावेळेस रॉबिनहूड आर्मीची संख्या फार कमी होती, 4-5 जण होते. आता त्या चॅप्टरमध्ये आम्ही चॅप्टर बोलतो तर त्या ठिकाणी आता एक 30-40 जण आहे की आम्ही रॉबिनहूड आर्मीचं काम करतो. तर त्या ठिकाणी मग आमची सुरुवात झाली. तर हा प्रश्न तर जेवणाचा झाला, पण शिक्षणाचं काय, बरोबर. मग त्याच्यावरून मला असं जाणवलं की सरकारचं या गोष्टीकडे लक्ष नाहीये की रस्त्यावरची जी मुलं आहे किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी, फुगे विकणारी, भिकारी लोक, बरोबर. तर त्या भिकारी ते का भीक मागतात? फॉर द रिझन त्यांचं शिक्षण नाही, त्यांना जॉब नाही, त्यामुळे त्या गोष्टी करतात. जर तुम्हाला जर शिक्षण मिळालं तर तुम्हाला चांगला जॉब मिळून तुम्ही काम करू शकता. बरोबर. तर पहिला प्रश्न जेवणाचा तर आम्ही भागवला आणि ती पण कन्सेप्ट अशी सुचली की मी देत होतो टेम्पररी जेवण, पण मी माझ्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प केला मित्रांनी येऊन 10 मुलांना मोफत अन्नदान योजना सुरू करायची. तर 10 मुलांना मी जस्ट सुरुवात केली. धायरी सारख्या ठिकाणी आम्ही तो उपक्रम राबवला. रस्त्यावरची पाठशाला आणि रस्त्यावरच्या पाठशालेबरोबर अन्नदानाचा उपक्रम ही राबवला. 10 विद्यार्थी ऍड केले आणि त्यानंतर मग गेल्या वर्षी आम्ही परत 10 विद्यार्थी ऍड केले. म्हणजे टोटल 20 मुलांना सकाळ संध्याकाळचं जेवण. आता ते जेवणावरचं तुम्ही सांगत होता, आता जस्ट सांगितलं की सोसायट्यांमधून आपण सांगायचो की एक्स्ट्रा वगैरे, तर सोसायटीमधून असं कसा रिस्पॉन्स मिळाला की ते द्यायचे की म्हणजे त्यांना सांगितल्यानंतर की का त्याच्यासाठी एक वेगळं काहीतरी त्यांच्यावरती पण बर्डन येता कामा नये, तर असं काहीतरी तुम्ही केलं होतं का? त्या ठिकाणी आम्ही कसं होतं की आपली म्हणजे मनुष्य हा प्राणी कसं कृतिशील आहे, एका व्यक्तीने केले की त्याचं बघून दुसरा व्यक्ती करतो, पण कुठल्याही सामाजिक कार्याची सुरुवात होणे फार गरजेचं आहे. भलेही ती एक चपाती असू दे, एक भाजी असू दे, तिथून सुरुवात झाली. तर काही व्यक्तींनी स्टार्टिंगला रिस्पॉन्स नाही मिळाला, त्यानंतर मग एक व्यक्ती ऍड होत गेले आणि त्यानंतर मग सोसायट्यांमध्ये तो उपक्रम राबत गेला. मी पहिल्यांदा एक उपक्रम असा राबवला की बऱ्याच वेळा आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो, आपण आवश्यकतेपेक्षाहून जास्त जेवण घेतो. दिस इज अ ट्रू फॅक्ट. बरोबर. तर जेवण ही जास्त वेस्टेजला जातं. पण त्या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी आम्ही स्टिकर लावले की तुमचं जर फूड जास्त जर कलेक्ट झालं
तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा म्हणून. ज्या ठिकाणी माझा नंबर होता, आमचे 2-3 कलिग होते, त्यांचा नंबर होता, तर त्या ठिकाणी स्टिक लावून आपण तो उपक्रम राबवला की बऱ्याच ठिकाणी तो एक रिस्पॉन्स मिळाला. तसंच आमचा पुरणपोळीचा ड्राईव्ह पण असतो की प्रत्येक गेल्या होळीच्या दिवशी आम्ही जवळजवळ 700-800 पुरणपोळ्या आम्ही कलेक्ट केल्या आणि त्या झोपडपट्टी आम्ही डिस्ट्रीब्यूट केल्या. की झोपडपट्टीमध्ये जाताना अशी कंडिशन असते की तिथं लाईटची व्यवस्था पण ही नसती, तर मोबाईलच्या टॉर्चमध्ये आम्ही त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करतो. कधी कधी असं होतं की ॲडॉक जेवण म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं लग्न समारंभ आहे, काहीतरी कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमामध्ये 1000-1500 लोकांचं जेवण उरलंय आणि त्या सिच्युएशनला तुम्हाला ते डिस्ट्रीब्युशन करणं पॉसिबल होत नाही. तर त्या सिच्युएशनला आम्ही काय करायचो, पुन्हा स्टेशन गाठायचो. त्या ठिकाणी रात्रीचे 1 वाजू दे 12 वाजू दे आम्ही पोचायचो आणि बरीचशी माणसं भुकालेल्या पोटी झोपलेली असायची, त्यांना उठवायचो आणि जेवण करून खायचं. हा आनंद खूप मोठा असेल. हो, ते फिलिंग आहे ना, काय होतं माहिती का, त्यांचे आशीर्वाद आहेत. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण तरी 2 टाइमचं जेवण खातो. एखादा दिवस जरी आपण नाही जेवलं तर आपल्याला कसं फील होतं, तर त्या ठिकाणी ते पण स्वच्छ अन्न. बरोबर. हा, मग असं कुठेतरी झालं का की म्हणजे तुम्ही कोणाला तरी देताय काहीतरी गोष्ट आणि त्याला त्या गोष्टी घेतल्यावर बरं वाटतंय आणि त्याने त्याचा एक गोष्ट तुम्हाला सांगितली की बाबा मला खूप बरं वाटलं, असा कोणता अनुभव? आता मी तुम्हाला टू बी फ्रँकली सांगू, बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे इतर बाकीचं जेवण तर असतं, पण मी ज्या ब्रांचला होतो नवी सांगवीला, बऱ्याच वेळा असं व्हायचं की कामाच्या व्यापामुळं जेवायला वेळच नाही मिळायचा. बायकोचं फोन यायचं, झालं का जेवण वगैरे, मी खोटं म्हणायचं झालं, पण टिफिन तसंच राहायचा. पण एक होतं की मी जर टिफिन मी रस्त्यावर कधीच फेकून नाही दिला, तर त्याच्याबरोबर मी काय करायचो, ऍडिशन चपात्या असतात ना, 10-15 चपात्या आणि माझा डबा एकत्र करून मी शनिवार वाड्याच्या तिथं शनी मंदिर आहे बरोबर, मग तिथं रेग्युलर बेसवर मी भिकारी लोकांना जेवण द्यायचं. तर ते देता देता त्यांना कळालं की याचा टायमिंग यायचा हा आहे आणि ते बरोबर भिकारी लोक तिथं थांबायला लागले आणि एक भिकारी आला, 2, मग 3, मग 4, मग 5 अशी संख्या वाढत गेली. ऍडिशन मी फूड आणायला लागलो आणि द्यायला लागलो या गोष्टीमध्ये. आणि कधी कधी असं व्हायला लागलं की भलेही रात्रीच्या ठिकाणी मी त्यांचं इंटरॅक्शन व्हायचं, पण 2-3 वेळा असं झालं की त्यांनी मला ओळखलं की नाही हे जेवण देता म्हणून, ते दुसऱ्यांना सांगितले. ते फील खूप महत्वाचं बरोबर की मी ज्यावेळेस मी माझ्या मुलांबरोबर आणि मिसेस बरोबर निघालो तर एक भिकारी म्हटला की हे आहेत ना आम्हाला रोज जेवण देतात बरं का. मग तेव्हाच बायकोला कळालं की नाही हे आपला नवरा काहीतरी सामाजिक कार्य करतो. बरोबर आहे, प्राऊड मोमेंट आहे आणि ते सुख खूप महत्वाचं की एखाद्याचं पोट भरणं. हो. मग तुम्ही जे कार्य करत आले आतापर्यंत, तुम्ही जसं म्हटले की तुम्ही ट्रान्सजेंडरसाठी काम केलं, मग त्यानंतर तुम्ही म्हटले की तुम्ही जे लोक असतात की ज्यांना नकळत जेलमध्ये जावं लागलंय आणि त्यांच्यासाठी पुनर्वसनची जी प्रोसेस आहे, मग त्याच्याबद्दलचे काय अनुभव, कसं असते, काय असते ती कन्सेप्ट अशी आहे की मी आता तो प्रोजेक्ट माझा इन प्रोसेस मध्ये, म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये इम्प्लिमेंटेशन झालंय. तर प्रोजेक्ट मी पहिल्यांदा बाल गुन्हेगार म्हणून घेतला होता आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये चेंजेस करून बाल गुन्हेगार आणि कैद्यांचं पुनर्वसन ही संकल्पना केली आहे. जन्मजात माणूस कोणी गुन्हेगार नसतो, गुन्हेगार बनवती ती परिस्थिती. बरोबर. परिस्थितीच्या ओघामध्ये किंवा रागाच्या भरामध्ये एखादा गुन्हा घडतो आणि एक गुन्हेगार म्हणून धब्बा कायमस्वरूपी लागतो. बरोबर. पण ज्यावेळेस तो तुरुंगामधून बाहेर येतो त्यावेळेस पहिला फेस करायला लागतं कुटुंबाला आणि नंतर समाजाला. ती फेज असती ती खूप ट्रबल म्हणजे क्रिटिकल असती त्या गोष्टीमधून जाताना. तर त्या गोष्टीमध्ये काम करताना पहिल्यांदा काउन्सिलिंग त्यांच्या फॅमिलीचंही करायला लागतं. बरोबर. आणि नंतर समाजाचं. एखादा व्यक्ती म्हणत असेल की नाही मला इच्छा आहे की मी सुधारलोय, तो गुन्हा झालाय, तो रागाच्या भरात झालेला आहे, मला आता स्वतःसाठी फॅमिलीसाठी पुढील आयुष्य सुखाने जगायचंय, आनंदाने जगायचंय, हक्क आहे हो तो हक्क आहे, पण समाज एक्सेप्ट करत नाही.
पहिला प्रश्न येतो की जॉब करायचं म्हटलं तर गुन्हेगार म्हणून कोण घेत नाही. बरोबर. तर अशा ठिकाणी आपण प्रयत्न करतो की जेलर लोकांशी बोलून किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून की त्यांना सर्टिफाय करून की हे सुधारले आहे म्हणून. तर आपण त्या गोष्टीचा प्रयत्न करतो की मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉबसाठी आपण रिक्रुटमेंट करून देतो. मग असासाठी म्हणजे ह्या ज्या प्रोसेस आहे यासोबत तुम्हाला सोबत अजून किती लोक आहे की जे आता याच्यामध्ये जर बघितलं ना तर एक तर म्हणजे कायद्यांचं पुनर्वसन जर करायचं म्हटलं तर एक समाज तर आहे, समाजातले वेगवेगळे घटक आहेत, त्याच्याही पलीकडे जाऊन सरकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट सेक्टर या तिन्ही सेक्टरशी कम्युनिकेट करून आपल्याला हे करतो. त्या सेक्टरमध्ये बरेचसे अधिकारी आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल फतेचंद रांका ज्वेलर्सचे ओनर की ज्यांनी माझं पुस्तकाचं प्रकाशन पण त्यांनी केलं, बालगंधर्वला कर्तृत्वान महिलांची यशोगाथा. त्यानंतर सुरेश कोते सर आहे की जे लिज्जत पापडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे, जे 15,000 कोटीपर्यंत त्यांनी टर्नओव्हर घेतलेला आहे ते आहे. त्यानंतर अंजली यात्रे वेड पिक्चर मधली अभिनेत्री लेखिका. मेघनाताई जुजुम स्त्री प्रबोधनकार आहे. डॉक्टर राणी केळीकर महिला बाल कल्याण समितीच्या, त्या मला थोडं मार्गदर्शन करतात. तर या सगळ्यांच्या सहकार्याने आणि दगडूशेठ गणपतीचे सूर्यवंशी सर, तर या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही तो प्रोजेक्ट आता रन करतोय. कुठेतरी असं वाटलं का कधीतरी की बाबा थकलोय मी, खूप काम झालं दिवसभर ऑफिसमध्ये आणि आता नाही करावं असं वाटत आहे, किंवा मनात आहे खूप इच्छा आहे पण थकलोय मी? आता मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की ऍज अ आयसीआयसी बँकेत ब्रांच मॅनेजर म्हटलं की लवकर जाऊन ब्रांच ओपन करायची आणि संध्याकाळपर्यंत राहायचं. पण टू फ्रँकली सांगू का, थोडं टेन्शनचं जरी काम असलं ना तर सॅटर्डे संडे किंवा एखादा दिवस सोशल ऍक्टिव्हिटी केलं ना तर माइंड खूप फ्रेश होऊन जातं आणि आपण जे काय थकवा जाणवतो तो थकवा कुठं निघून जातो तेच कळत नाही. बरोबर आहे. आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो आनंद, दुःखामध्ये आपण जी मदत करतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, समाधान, तो कशामध्ये काउंट करता येत नाही. म्हणजे मी म्हणन की बाबा देवापुढं दोन हात जोडण्यापेक्षा मदतीसाठी पुढं केलेला एक हात सर्वात श्रेष्ठ असतो. बरोबर. तर या कन्सेप्टनी आपलं काम करू. आणि ही गोष्ट करताना दिस इज अ टीम वर्क आहे, मी इंडिव्हिज्युअल बेसवर काम करत नाही. म्हणजे आता व्यसनमुक्तीचं काम करताना पोलीस डिपार्टमेंटचे काही अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्यांचंही यासाठी मदत घ्यायला लागली, कारण ज्यावेळेस मी व्यसनमुक्तीचं काम हे स्लम एरियामध्ये जास्त आहे. बरोबर. झोपडपट्टी एरियामध्ये व्यसनमुक्ती प्रबोधन करताना मला अगोदर रिस्पॉन्स ही चांगला नाही मिळाला. कधी कधी हा फील झाला की एखाद्या झोपडपट्टी एरियामध्ये खूप छान पद्धतीने मी त्यांचा आरोग्य शिबिर घेतोय, व्यसनमुक्तीचं काम करतो, तिथल्या स्थानिक लोकांना वाटतं की हा निवडणूक लढवतोय. बरोबर आहे. तर या गोष्टीमध्ये मला खूप म्हणजे गुन्हेगार क्षेत्रातल्या लोकांनी पण हे केलं, पण नंतर त्यांना जाणवलं नाही हा त्याचा हा इंटेन्शन वेगळं आहे, त्याचा फक्त लोकांची सेवा करणे हाच आहे. आणि त्यासाठी मला पोलीस डिपार्टमेंटनी खूप सहकार्य केलं. महाराष्ट्र सिव्हिल पोस्ट आपत्ती व्यवस्थापन खडकी यांच्या माध्यमातून मी व्यसनमुक्तीचे अभियान राबवलं आणि पुणे शहर पोलीस डिपार्टमेंट यांच्या टॅगलाईनच्या अंडर साधारण 5 ते 6 वर्षापूर्वी आपण आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आपण तो उपक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये अभिनेते प्रवीण तरटे यांनी सहभाग घेऊन त्या कार्यक्रमाला हे केलं. आत्ताच पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रोग्राममध्ये एक अर्धा पार्ट मी व्यसनमुक्तीचा घेतला होता. तर त्या ठिकाणी ही बरेच प्रोग्राम घेतला होता तो ऍक्च्युली पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तर त्या दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर समाजामध्ये उलटसुलट बऱ्याचशा प्रतिक्रिया यायला लागल्या. पण ऍक्च्युली त्या ठिकाणी परिस्थिती काय होती ती प्रत्यक्षदर्शी व्यक्तींना माहीत होती. म्हणजे तिथं हर्षल पंडित आमचे मित्र व्यसनमुक्तीचे ते तिथं होते. त्यानंतर रुपाली ठोंबरे मॅडम होत्या की ते प्रत्यक्षदर्शी. कर्नल महादेव उगे यांचाही अनुभव होता.
तर या सगळ्यांचे अनुभव आपण एकत्र करून आपण त्यांचं एक चर्चासत्र घेतलं आणि त्या चर्चा सत्रामध्ये जवळजवळ आपण 47 संस्थांना एकत्र बोलवलं होतं की हा दहशतवादी हल्ला जरी असला तर हा धर्माला विचारून केलेला हल्ला होता. म्हणजे त्यांना एकाच गोष्टीमध्ये करायचं होतं की भारत तोडायचा होता. जातीवाद देशादेशामध्ये भांडणं लावायची होती की ज्या ठिकाणी एका बॉम्बनी एका ठिकाणी एखादा व्यक्ती मरू शकतो पण जातीवादाने संपूर्ण देश नष्ट होऊ शकतो, धर्मवादाने संपूर्ण देश नष्ट होतो. हा त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निष्कर्ष निघाला. बरोबर. असं कुठे झालं का? म्हणजे आता कसं आहे की तुम्ही म्हटले की बाबा मी जॉब करतोय, मी सोशल ऍक्टिव्हिटीज करतोय, मग कुठेतरी फॅमिलीकडनं काय सपोर्ट होता की बाबा तुम्ही करताय तर मग काय नसतो? एक गोष्ट मला जाणवली की पहिला मी जेव्हा सामाजिक कार्य करत होतो तो विद्यार्थी दशेपासूनच करत होतो. बरोबर. तर त्या गोष्टीमध्ये आई वडिलांकडून तर सपोर्ट होता पण काही गोष्टींमध्ये आई वडील म्हणजे आयसीआयसीआय बँकेमध्ये लागल्यापासूनच म्हणत होते की नाही तू जॉबकडे लक्ष दे. बरोबर. कारण ते गव्हर्नमेंट जॉब करणार आहे, तू नाही त्या गोष्टीमध्ये कशाला वेळ घालवतो, थोडा अभ्यास कर, थोडा कॉन्सन्ट्रेशन कर, कुठंतरी आयसीआयसीआय बँकेत ब्रांच मॅनेजर होशील. बरोबर. हे वाक्य त्यांचे त्यावेळेस होते. आणि नंतर त्यांना जाणवायला लागलं की इव्हन मला लिखाणाची आवड होती तर त्यांचं एक वाक्य होतं की नाही लिखाण म्हणजे ज्याला रिकाम टेकडी माणसं असतात ना तोच लिखाण करतो. बरोबर. हे त्यांचे वाक्य. पण त्या गोष्टीमध्ये मला सगळ्यात जो सपोर्ट मिळाला माझ्या बायकोचा की तिने मला सपोर्ट केला. नाही म्हटलं आयुष्यामध्ये वन्स मोर नसतो आणि रिटेक नसतो. आयुष्य ते तुम्हाला जे वाटतं ना छानपैकी जगून घ्या हे तिचे वाक्य. आणि मग मी पहिलं लिखाण लिहिताना पहिलं पुस्तक ज्यावेळेस लिहिलं विश्वप्रसिद्ध महापुरुषांचे विचार हे पुस्तक लिहिलं आणि त्यावेळेस मी घरी सांगितलं नाही की बायकोला माहित होतं की यांचं पुस्तक प्रकाशनाचं काम चालू आहे. तर त्यावेळेस त्या पुस्तकाला प्रस्तावना दिली डॉक्टर आनंद यादव की ज्यांनी नटरंग पिक्चर लिहिला. बरोबर. त्यांनी ते पुस्तकाला प्रस्तावना दिली आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनामध्ये पुस्तकाचं ते प्रकाशन केलं. आणि ज्यावेळेस लोकमत सारख्या न्यूजपेपरमध्ये एक फ्रंट लाईनला एक आलं की जयंत हिरे यांच्या विश्वप्रसिद्ध महापुरुषांचे पुस्तकाचं प्रकाशन शिवशाही बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते, ते प्रसिद्ध झाल्यानंतर वडिलांना माहित नव्हतं. त्यांना ज्यावेळेस फोन यायला लागले मग त्यांना वाटलं की नाही मुलांनी काहीतरी केलं. एक प्राऊड मोमेंट, प्राऊड फील झालं. की पुस्तकाबद्दल थोडं सांगाल की काय ते पुस्तक? ऍक्च्युली बाबासाहेब पुरंदरेंचं कडे मी जेव्हा गेलतो की सरांना एक विनंती केली की सर मला माझं एक पुस्तक लिहायचं काम चालू आहे तर मला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला त्या पुस्तकाला प्रस्तावना द्या. तर त्यावेळेस सरांनी सांगितलं की माझं शिवचरित्राचं काम चालू आहे. बरोबर. तर शिवचरित्राचं काम एवढं आहे की मी त्यामध्ये तुला तितका वेळ देऊ शकणार नाही पण तुझ्या पुस्तकाला मी नक्कीच शुभेच्छा देईन. म्हणजे हे सरांचं वाक्य. आणि ज्यावेळेस मी पुस्तक लिहून आलो म्हणजे ज्यावेळेस लिहिलं आणि सरांना म्हटलं की सरांना द्यायला गेलो तर त्यावेळेस त्यांच्या पत्नी आल्या, त्यांनी बर्फी वगैरे केली होती. सर असे बसले होते आणि शिवचरित्राचे पुस्तकं वगैरे अशी पडली होती. तर त्यांनी असे 4-5 पानं वाचली आणि एक थोड्या वेळ थांबले. म्हटलं सर तुम्हाला काय वाटतं सर? तर सरांचं एकच वाक्य होतं की कुठल्याही धर्मामध्ये जो सार असतो तो माणुसकीचा सार असतो. बायबल असू दे, कुराण असू दे किंवा गीता असू दे, प्रत्येक धर्माच्या ग्रंथामध्ये माणुसकी शिकवली जाते. बरोबर. तुझ्या पुस्तकाचा जो सार आहे ना तो ह्या पुस्तकामध्ये आहे धार्मिक ग्रंथाचा. कारण त्याच्यामध्ये आपल्या महात्मा गांधीजींनी काय बोलले, बाबासाहेब पुरंदरे काय बोलले, ते सगळे विचार तुझ्या पुस्तकामध्ये. आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या पुस्तकाचं की वेगवेगळ्या विषयाप्रमाणे बायफर्गेशन करून लिहिलं होतं. पण हे माझ्या
जीवनामधलं पहिलं पुस्तक जे बुकगंगा.com वर पण ऑनलाईन होतं आणि ते प्रकाशन झालं. आणि त्यानंतर मग दुसरं पुस्तक मी कर्तृत्वान महिलांची यशोगाथा, हे बालगंधर्व गेल्या वर्षी आपलं बालगंधर्वला फतेचंद रांका आणि सुरेश कोते सरांच्या हस्ते आपलं त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे दुसरं पुस्तक. मग छान. म्हणजे तुमचा हा असा अफाट खूप मोठा प्रवास आहे. पण मग ओळखी झाल्या कशा अशा? म्हणजे आता ठीक आहे, समाजसेवा करायची आहे, पण त्याच्यासाठी आता जी नावं घेतली ते खूपच मोठे सगळे होते, तर यांच्याशी ओळखी कशा झाल्या पर्सनली? आता यांच्या ओळखी जर अशा बघितला तर मला वाटतं की पुस्तक वाचणं सोपं आहे, पण माणूस वाचणं फार अवघड आहे. बरोबर आहे. बरोबर. त्या काळी बाबासाहेब पुरंदरांनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी काय काम केलं किंवा महात्मा गांधीजींनी काय काम केलं, तर त्यांच्या सारखी किंवा त्यांच्या इतकी काम करणारी माणसं समाजामध्ये आहे. दिस इज अ रिअल फॅक्ट. फक्त एवढं आहे की त्यांना मार्केटिंग स्किल जमत नाही, की त्यांचं जे काम आहे त्यांच्या पुरतच मर्यादित असतं. बरोबर आहे. की पेपरला न देता किंवा कोणालाही न सांगता ह्या हाताचे सामाजिक कार्य त्या हाताला न कळून देतात, त्यांचं सामाजिक कार्य चालू असतं. आणि या बऱ्याचशा व्यक्तींना मी सायकलवर भेटलेलो आहे. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंलाही सायकलवर भेटलो, डॉक्टर आनंद यादवांनाही सायकलवर भेटलो आणि सगळ्या व्यक्तींना याच पद्धतीने भेटलो. म्हणजे बरेचसे त्यांचे लिस्ट फिल्म इंडस्ट्रीमधले बरेचसे कलाकार आहे की त्या व्यक्तींना मी, अंजली यात्रे आहे, त्यानंतर सिद्धेश्वर झाडबुके आहे, त्या व्यक्तींविषयी मी स्वतः आर्टिकल पण लिहिले. मला भेटलेल्या व्यक्ती हे माझं दर रविवारचं आर्टिकल असतं की आतापर्यंत बऱ्याच जणांना सिंधुताई सपकाळ झाले की त्यांच्याविषयी लिहिले, बाबासाहेब पुरंदरे झाले, डॉक्टर आनंद यादव, या सगळ्यांच्या माध्यमातून एक भेटून त्यांच्याकडून माहिती गोळा करून त्यांचं नॉलेज घेऊन मला तुम्ही सायकल घेऊन जायचं आणि त्यांच्या घरी हे करायचं. मग पण काय म्हणजे प्रस्तावना काय करायचा की बाबा आदल्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर मी त्यांना म्हणायचो, सर खरंच तुमचं सामाजिक कार्य किंवा लिखाण कार्य त्या क्षेत्रातल्या व्यक्तींना मी म्हणायचो, सर माझी एक इच्छा आहे की तुम्हाला भेटायचंय आणि शक्य झालं तर मला मॉर्निंगला भेटता आलं तर पहा. कारण फोन वगैरे नसायचे ना का होते तेव्हा? त्यावेळेस काही वेळेस फोन नसायचे, पर्सनली भेटायचो त्यांना. म्हणजे प्रत्येक वेळेस मी सायकलवर भेटलो असं काही नाहीये, पण काही टू व्हीलरवरही भेटलो. पण बऱ्याच वेळा मी असं म्हणेल की एखाद्या व्यक्तीला जर खुलून बोलायचं असेल ना, तो टाइम म्हणजे चहा घेताना. बरोबर की सकाळचा चहा, तर मी बोलताना पण असं म्हणायचो, सर आपण एकत्र चहा घेऊ म्हणजे आपल्याला बोलता पण येईल. मग या गोष्टी त्याविषयी बोलताना मग बरेच त्यांच्या मनामध्ये चाललेले विचार, त्यांचे कार्य हे मला जाणून घेतात सगळ्या गोष्टींमध्ये. इव्हन विकास आमटे, प्रकाश आमटे यांचाही सहभाग या गोष्टीमध्ये खूप मोलाचा होता मला. बरोबर. आणि मध्ये असं तुम्ही म्हणजे पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला वाचायची खूप आवड आहे, तर त्यानंतर त्यांच्या त्या जे लेखक आहेत त्यांच्याशी कसा तुम्ही संपर्क? तसं जर बघितलं तर मला वाचनाची आवड आहे ना विद्यार्थी दशेपासूनच होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माणसं जोडायला खूप आवडतात. बरोबर की सामाजिक कार्यामध्ये मी एक गोष्ट बोलाल की तुम्ही सामाजिक कार्य किंवा जगामध्ये असं वावरा की तुम्ही असल्याची जाणीव आणि नसल्याची उणीव ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला जाणवते ना, तर तुमचे अस्तित्व जाणवतं. बरोबर की एखादा व्यक्ती असल्याची जाणीव व्हायला पाहिजे आणि नसल्याची उणीवही जाणवायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मी केलं. एखादा आर्टिकल किंवा एखादा लेख मला आवडला किंवा एखाद्या व्यक्तीचं सामाजिक कार्य आवडलं, तर मग मी काय करायचो, एक छानपैकी एक 25 पैशाचं पोस्टकार्ड मिळायचं. त्या 25 पैशाच्या पोस्टकार्डवर त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आर्टिकल विषयी, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल लिहायचं. म्हणजे मुकुंदराव किर्लोस्कर त्यांची पेरणी हे पुस्तक त्यावेळेस, डॉक्टर आनंद यादव, त्यानंतर रामचंद्र देखण्यांचं ज्या चारोळ्या आहे, त्यांचे विचार आहे, त्यांचं प्रबोधन आहे.
त्यावेळेस वयवर्ष माझं साधारण 11वी 12वीला किंवा 7वी 8वीला असेल मी त्यावेळेस. त्यांच्या विचारांनी एवढं प्रभावित व्हायचो की त्यांना एक पोस्टकार्डवर लिहायचो. बऱ्याच वेळा रामचंद्र देखण्यांनी मला फोन करून सांगितलं की माझं इथं प्रबोधन आहे, या तुम्ही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मी त्यांना सांगायचो नाही की मी 7वीला 8वीला 11वीला 12वीला. तर बऱ्याच वेळा त्यांचं असं फील व्हायचं की नाही कोणतरी मोठा माणूस असून काय लिहिलंय त्यांनी वगैरे. ज्यावेळेस भेटायचं मग त्यांना कळून यायचं. मग बऱ्याच म्हणजे नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर नरेंद्र जाधव कुलगुरू आपले, तर कुलगुरूंची जर संपर्क साधता आला तर तो तसाच साधला मी जेणेमध्ये. त्यामध्ये राष्ट्रपती पण आहे, राष्ट्रपतींना पण एक लेटर लिहिलं, त्यांचंही उत्तर आलं की APJ अब्दुल कलाम, बरोबर, की ज्यांनी मिसाईल मॅन बोलवलं. बरोबर. तर त्यांच्याशी मी कनेक्टेड झालो. आणि मला वाटतं की आजकालच्या व्हॉट्सअपच्या आणि इंटरनेटच्या युगामध्ये लिखाण कुठतरी थांबलं आहे आणि जस्ट कॉपी पेस्ट फॉरवर्ड मध्ये चाललं आहे की आपल्या फिलिंग कुठतरी दाबल्या जातात. तर ज्यावेळेस तुम्ही कागदावर उतरताना तर त्या व्यक्तीला पण तेवढी आत्मीयता वाटते, कारण तुम्ही त्या व्यक्तीविषयी तितका वेळ काढून लिखाण करून त्यांना काहीतरी लिहित असता. बरोबर. तर मला वाटेल की मी असंख्य माणसांशी जोडलो गेलो. की एक उपक्रम मी राबवला होता, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान. बरोबर. मी स्वतः कवी पण आहे. आणि पहिलं कवी संमेलन मी आपलं हिंदी भवन मध्ये घेतलं शनिवारच्या तिथं. असाच विचार आला की नाही आपण एखादं कवी संमेलन घेऊन तर बघू. आणि समाजामधून खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि म्हणजे पुण्याबाहेरचे पण आले. ते पहिलं माझं कवी संमेलन. आणि त्या कवी संमेलना बालकुमार साहित्य संमेलनाचे न.म. जोशी, बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माझ्या त्या कवी संमेलनाला लागले. त्यानंतर आकाशवाणीवर जे निवेदन करणारे भारद्वाज सर, तर त्या ठिकाणी ती सुरुवात झाली. आणि मला तर वाटतं की मी जे रेडिओला ज्या मुलाखती, आता तुम्ही माझी मुलाखत घेता, पण मी 94.4 FM त्या फिल्म इन्स्टिट्यूटचं जे रेडिओ केंद्र आहे त्या ठिकाणी मी बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या. पण त्या मुलाखतीची सुरुवात माझी कवी संमेलनामधून झाली. यांची ओळख झाली ते रेडिओ केंद्रामध्ये नीता तुपारे म्हणून. त्यांचाही प्रवास थक्क करणार होता. मी जेव्हा पुस्तक लिहायला सुरुवात केली तर 8वी 9वी झालेली व्यक्ती, महिला, एक टेक्निशियन म्हणून लागली. आज FTIचं पूर्ण रेडिओ केंद्र सांभाळते नीता तुपारे. तर त्यांनी मला जो चान्स दिला आणि त्याच्यामुळं मी बऱ्याच जणांची मुलाखती घेतल्या. म्हणजे विजय फळणीकर झाले आपलं घरचे, त्यानंतर डॉक्टर मिलिंद भोई सरांची, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा. बरोबर. तर त्यांच्या बरोबर मला मुलाखत घेतलेली आहे. अंजली यात्रे वेड पिक्चर मधली अभिनेत्री आहे, लेखिका पण आहे. तर त्यांच्या बरोबर केला. आणि ते काम करताना रेड लाईट एरियामध्ये काम पण सुरू. नाना पाटेकर सरांची पण मुलाखत घेतली ना तुम्ही तेव्हा? आणि सरांशी बऱ्याच वेळा म्हणजे 1-2दा माझा परिचय झाला सरांशी. तर तो एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. नाना पाटेकर काय वाटतं माणूस कसा आहे? ऍज अ ह्युमन बीइंग नाना पाटेकर विचारांनी आणि स्वभावांनी खूप चांगले आहे. फक्त एवढं आहे की खूप परखड, म्हणजे असं जर म्हणतात की परखड व्यक्तिमत्व, म्हणजे फणस जसं असतो की वरतून काटेरी असतो पण आतून खूप मुलायम असतो, तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. रोखोक जे काय बरोबर. पण आता एक असं जाणवतंय की सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या बरोबर तुम्ही संपर्क साधले, तर काय एक त्यांच्यातली कॉमन, आता हे सगळे बडे व्यक्ती आहेत, तर काय कॉमन फॅक्टर त्यांच्यातला तुम्हाला सापडला? एक गोष्ट सांगू का, तुम्ही जो प्रश्न विचारला ना तो खूप चांगला प्रश्न विचारला की लाईफमध्ये इतक्या माणसांना भेटलो ना तर त्यांच्यामध्ये एकच चांगला गुण, म्हणजे एक कॉमन प्रश्न त्यांचा गुण होता, ती म्हणजे विनम्रता. बरोबर आहे. विनम्रता, शालीनता, कुठल्याही प्रकारचा ऍटिट्यूड न ठेवता एकदमच कॉमन पर्सन म्हणतात ना तसं फील होत होतं. बरोबर. म्हणजे सिद्धेश्वर जाडबुके मोठे अभिनेते, बरोबर. त्यांना मी म्हटलं की सर माझं 15 ऑगस्टचा एक कार्यक्रम आहे, पोलीस कृतज्ञ सन्मान पुरस्कार, तर त्या कार्यक्रमाला या.
त्यांना अगोदर वाटलं की वेगळं काहीतरी आहे किंवा काय वगैरे, पण खूप चांगलं विनम्र त्यांनी हे केलं. प्रवीण तरटेंना मी विनंती केली की सर तुम्ही कार्यक्रमाला या, पण सरांचं बिझी शेड्यूल असल्यामुळं पण एवढा विनम्र व्यक्ती त्यांनी व्हॉइस रेकॉर्डिंग करून मला शुभेच्छा पाठवल्या की नाही मला जमणार नाही, पण मी नेक्स्ट टाइम येईल. एखादा व्यक्ती रिप्लाय पण देत नाही. बरोबर आहे. बरोबर. तर या सगळ्या व्यक्तींमध्ये एक गोष्ट जाणवली की दुसऱ्याला रिस्पेक्ट देणे आणि विनम्रता. मला वाटतं की त्यांची जी यशाची किंवा कर्तृत्वाची जी उंची आहे त्यांच्या या स्वभावामुळेच झाली. बरोबर. या गप्पा खूपच छान आपल्या. ते रेड लाईट एरियाचं तुम्ही जे सांगितलं ते काय जस्ट रेड लाईट एरियामध्ये एक इन्सिडेंट असा झाला की मी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तसं तर काम करतोच आहे. म्हणजे रस्त्यावरची पाठशाला पण आहे. म्हणजे रस्त्यावरच्या मुलांना आम्ही शिकवतो, पूर्ण शिकवत नाही पण नॉलेज येईन इतकं शिकवतो आणि त्याच्यामध्ये एक आयडेंटिफाय करतो की कोणाला शिकण्याची इच्छा आहे आणि त्याचं घेऊन आपण महानगरपालिकेमध्ये ऍडमिशन करतो. पहिला प्रश्न येतो की कास्ट कुठली, आधार कार्ड आहे का, पॅन कार्ड आहे का, आई वडिलांचं नाव काय, डॉक्युमेंटेशन. त्या ठिकाणी फक्त एज समजून आपण त्यांना देतो. किस्सा असा म्हणजे विषय असा झाला की महिला बाल कल्याण समितीच्या डॉक्टर राणी खेडीकर ते माझे चांगले सहकारी आहे आणि अभिनेत्री निशिगंधा वाड बरोबर ते बरेच वर्ष काम करतात की त्या पण मुलांसाठी काम करतात, रेड लाईट एरियामध्ये काम करतात. म्हणजे अभिनेत्री निशिगंधा वाड त्यांची आई पण छान कवयित्री लेखिका पण आहे. बरोबर. तर ते काम करताना त्यांनी मला एक पुस्तक दिलं, लाल दिव्याची वस्ती म्हणून एक त्यांचं पुस्तक आहे. ते रेड लाईट एरिया मधल्या एका महिलेविषयी लिहिलेलं पुस्तक आहे, त्यांचे अनुभव कथन. तर ते पुस्तक मला दिलं आणि ऍक्च्युली आमचा प्रयत्न चालला होता की नानावाड्यामध्ये त्यांचं पुनर्वसनाचा. त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते पुस्तक दिलं. ते पुस्तक साधारण रात्री मी एक 10-10:30 वाचायला घेतलं आणि जसं जसं वाचत गेलो तर तसं वाचता रेड लाईट एरियामधल्या मुलांची महिलांची कथा आणि व्यथा मला त्यामध्ये दिसायला लागली. आणि त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की मुलांचा. बरोबर. की त्या ठिकाणी जेव्हा एखादं गिराईक त्यांच्याकडे येतं, कस्टमर ज्यावेळेस त्यांच्याकडे येतात ते लहान मुलांमुळं काय होतं, डिस्टर्ब होऊन जातं. लहान मुलं रडतं तर ते गिराईक डिस्टर्ब होऊन जातं. पण त्या सिच्युएशनला त्या लहान मुलाला गप्प करण्यासाठी किंवा झोपवण्यासाठी अफू पाजली जाते. बापरे. बरोबर. ह्या ठिकाणी हे सगळं अनुभव कथन त्या ठिकाणी लिहिलं होतं आणि मी ते वाचल्यानंतर मग रात्रभर मला झोप नाही. बरोबर. मग मी मॅडम विषयी थोडी माहिती इन्फॉर्मेशन वगैरे घेतली आणि सकाळ होती न होती मॅडमला फोन लावला की मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे आणि डिस्कस करायचं. पण तसं मग आम्ही मॅडमशी बोललो आणि हे सुरुवात केली. मग मी थोडं मी नानावाड्याच्या ठिकाणी जी मुलं राहतात त्यांच्यासाठी आपण उपक्रम राबवले वेगवेगळ्या याच्यामध्ये. ऍक्च्युली त्यांचं जर बघितलं तर रेड लाईट एरियामध्ये जी मुलं आहे तर त्यांना आपल्यासारखं कॉमन सारखं लाईफ खरंच जगता येत नाही. की हॉटेलमध्ये जाणे, मित्रांबरोबर फिरणे, त्याच ठिकाणी त्यांचं लाईफ राहतं. तर त्यांना बोलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या. तर आता ह्या गोष्टी नॉर्मल सारखं वागण्यासाठी मग आम्ही कधी पिझ्झा आण, कधी एखादा कार्यक्रम कर. जसं की मी 4 ते 5 महिन्यापूर्वी लेखक आपल्या भेटीस त्या मुलांसाठी मी कार्यक्रम राबवला. तो कार्यक्रम असा होता की त्यांच्या धड्यातले लेखक त्यांना भेटायला आले. बरोबर. त्यांचे जे विषय शिकवतात तो उपक्रम मी तिथं ठिकाणी लावला. त्यांना विनंती केली की तुम्ही जे शिकतात ते जर शिक्षक तुमच्याकडे आले पाठ्यपुस्तकामधले तर तुम्हाला कसं फील होईल. मग त्यांना घेतला आणि त्या ठिकाणी तो एक छानपैकी कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर मग मी महिलां-रिलेटेड आता थोडं महिलांसाठी हे काम सुरू केलेलं आहे. म्हणजे हा विषय खरं तर न थांबण्यासारखा आहे, न संपणार आहे. असे अनेक म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की 1-2 असतील, पण आम्हाला कवी मानाचा माणूस भेटला, आम्हाला लेखक भेटले. नंतर म्हणजे तळमळ, समाजासाठी तळमळ किती आहे
हे पण कारागृहाचे साठी आहे किंवा रेड अलर्ट एरिया मधल्या समाजाकडे आणि यांच्यासाठी समाजाकडे बघताना कसा दृष्टिकोन असला पाहिजे. आणि खरंच म्हणजे जर तसं सरांनी सांगितलं की तळमळ असल्याशिवाय आणि मनातून आतून काहीतरी मला करायची इच्छा असल्याशिवाय आणि समोरच्याचा त्रास हा आपलाच त्रास आहे, बरोबर, ही जेव्हा जाणीव होत नाही जोपर्यंत तोपर्यंत या एवढ्या लेवलच्या गोष्टी ह्या होऊ शकत नाही. तर तसं जर बघितलं तर माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा मूलभूत गरजा आहे. बरोबर. त्याच्याही परीक्षा प्रायोरिटी म्हणून एक शिक्षण एक ऍड झालं पाहिजे. आणि जोपर्यंत तुमच्याकडे शिक्षण येत नाही तोपर्यंत समाज व्यवस्था सुधारत नाही. म्हणजे पहिला प्रश्न होता भुकेचा, तो रस्त्यावरची पाठशाला सुरू करताना मी जेवणाचाही तो प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने जर असं एक संकल्पना केली, प्रत्येक घरामधून तुमच्या कुटुंबामधली एक पोळी आणि थोडीशी भाजी थोडीशी बाजूला काढून जर ठेवली तर मला वाटतं की पुणे शहरामध्ये असू दे किंवा भारतामधले कुठलाही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही. बरोबर. तर तेवढं तर तुम्ही, कारण सगळ्या दानापेक्षा अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. तर तो एक थोडासा मी प्रयत्न केला आहे. त्यानंतर होता शिक्षणाचा प्रश्न. तो शिक्षणासाठी मुलं वंचित राहतात किंवा बऱ्याच वेळा असं होतं की पोत्रा समाज म्हणजे मी आता डॉक्टर धर्मराज साठे सरांबरोबर पण बरेचसे कार्यक्रम केले. पोत्रा समाजामधले पहिले डॉक्टर ते, बरोबर. तर जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची फॅमिली होत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की भिकारी लोकांकडे जर मी त्यांना जर म्हटलं की सर तुम्ही शिक्षण घ्या, तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न त्यांच्या कुटुंबाचा येतो की आम्ही 5 जण आहे, त्यातल्या त्यात लहान मुलांना भीक जास्त मिळतं, लहान मुलांना मोठ्यांपेक्षा, बरोबर. तर माझा जर एक मुलगा जर भीक मागायला नाही गेला आणि तो शिक्षणासाठी गेला तर आमच्या उत्पन्नाचा काही भाग आमचा कमी होतो. बरोबर ही कन्सेप्ट. तर ह्या गोष्टी पण बऱ्याचशा गोष्टींचं काउन्सिलिंग झालं. बाबा ठीक आहे, तुमचं भिकारी पासून जर तुम्हाला हे करायचं म्हटलं की तुम्हाला हा शिक्षण घ्यायला तुम्ही किती दिवस तुम्ही त्या झोपडीमध्ये किती दिवस भीक मागणार. जोपर्यंत तुम्हाला शिक्षण घेता येणार नाही तोपर्यंत हे करता येत नाही. बरोबर. त्याच्यानंतर मग ट्रान्सजेंडरचा मग म्हणजे बघा म्हणजे हे सर एकदा तुम्ही हे सांगा खरं तर की काय काय गोष्टी म्हणजे ह्याच्यावरती असं होईल की प्रत्येक सब्जेक्ट वरती एक स्पेशल पॉडकास्ट तुम्ही जर तसं बघितलं ना, प्रत्येक विषय हा समाजाशी निगडीत आहे. बरोबर. आणि सगळ्यात गोष्टीचं महत्वाचं म्हणजे की ज्या विषयामध्ये सरकारी यंत्रणा हात घालत नाही तर त्या ठिकाणी समाजातल्या एनजीओने काही व्यक्तींनी थोडंसं तुम्ही योगदान दिलं तरी खूप मोठं काम होईल. बरोबर. म्हणजे रेड लाईट एरिया झाला, त्यानंतर रेड लाईट एरियामधली मुलं झाली, भिकारी लोक आहे की जे भीक मागतात त्यांचं पुनर्वसन करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी गुन्हेगार हा जन्मजात नसतो, त्याला सामाजिक परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. बरोबर. पण त्या गुन्हेगारांचं पुनर्वसन करणं ही आपली आणि सरकारची ही जबाबदारी आहे. की एक गुन्हा घडल्यानंतर तो जेलमधून जेव्हा बाहेर येतो तो समाजाने एक्सेप्ट करायला पाहिजे. एक्सेप्ट म्हणजे काय, ठीक आहे तोही माणूस आहे, ती व्यक्ती आहे, तर त्यांना तुम्ही कुठंतरी हेल्प करा जॉब देऊन की त्यांचा चरित्रार्थ चालन. ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की रस्त्यावर सिग्नल मागणारे, टाळ्या वाजवणारे ट्रान्सजेंडर बघितले. पण ट्रान्सजेंडर समाजासाठी खूप काही काम करतात. एक समाजातला एक घटक आहे की असे काम करणारे बरेचसे ट्रान्सजेंडर मी बघितले. म्हणजे काही गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख करेन त्या व्यक्तींचा. सामाजिक कार्यामध्ये माझी मैत्रीण आहे अमित उर्फ आम्रपाली, ट्रान्सजेंडर आहे. तर सामाजिक कार्य तिचं मी मुलाखत रेडिओला घेतली होती, बरोबर. तर तिचं सामाजिक कार्य, तीही रस्त्यावरची पाठशाला चालवती. म्हणजे तिला आई होता नाही आलं, ट्रान्सजेंडर असून आई होता नाही आल्या, पण आता ती 100 मुलांची आई आहे, बरोबर.
त्यानंतर कादंबरी मॅडमचं प्राऊड टू बी ट्रान्सवुमन एक फेमस बुक आहे. आणि ट्रान्सजेंडर तृतीयपंथींमध्ये जे एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे एक समाजसेविका म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. म्हणजे त्यांच्या जीवनावर पिक्चरही निघाले, चित्रपट निघाले, पुस्तक निघालं आणि त्यांच्या कम्युनिटीसाठी ते एक आदर्श मार्गदर्शक ठरल्या. त्यांची मुलाखत मी महर्षी कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये घेतली आणि ती घेतल्यानंतर समाजातला एक प्रवाह असा कन्सेप्ट झाली की नाही, ट्रान्सजेंडर म्हणजे तुम्हाला त्रास देतात, मग तुमच्याकडून पैसे घेतात. हा माणसांची समाजाची एक विचारधारा बदलली की नाही बाबा, एक समाजसेवक म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा. आणि अक्षरशः त्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस मुलाखत मी घेत होतो आणि मॅडम ज्यावेळेस बोलत होता, अक्षरशः प्रेक्षक वर्ग रडत होता. त्यांच्या सामाजिक कार्याची खरं पावती होती. बरोबर. तर आता ह्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला कळलंच असेल की कोणकोणते विषय पुढे येणार आहेत. त्यामुळे जयंत हिरे सरांचे बरेच पॉडकास्ट आपल्याकडे होणार आहेत. तर आता आपण विश्रांती घेतोय. खूप छान असे विषयावरती आपण हात घातलेले आहेत. खूपच डीप पर्यंत जाण्याची इच्छा आहे आम्हाला पण, आणि त्यामुळं गोलगप्पाच्या प्रेक्षक वर्गांना पण, व्ह्युअर्सना पण खरंच खूप चांगला कंटेंट असा ऐकायला मिळणार आहे. तर धन्यवाद सर. नाही, तुमचेही मला आभार यासाठी की एखादा माणूस जर काम करत असेल, तो एकटा काम करत नाही, की माझे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्या विचारांमध्ये प्रभावित होणारी काम करणारी माणसं एकमेकांना जोडली पाहिजे. मला वाटतं गोलगप्पाच्या माध्यमातून हे निश्चित तुमचं उद्दिष्ट साध्य होईल. आणि फक्त जाता जाता एक बोलेल, आता गणेश उत्सव आलेला आहे, तर गणेश उत्सवामध्ये माझा एक उपक्रम दरवर्षी असतो की ज्या उपक्रमाला IBM लोकमत, त्यानंतर लोकमतचे दैनिक वृत्तपत्र पुढारी यासारख्या वृत्तपत्रांनीही दखल घेतली. आपण अवयदानाचा संकल्प राबवतो. यावर्षी आपण 101 अवयदानाचा मंडळांमध्ये 101 अवयदानाचा संकल्प करतो. माणूस गेल्यानंतर तुमचं देहाला संवेदना नसते, पण तुम्ही ज्यावेळेस जाताल तेव्हा तुम्ही अवयदान करून जावा, जेणेकरून तुमच्या माध्यमातून 4 ते 5 व्यक्तींचे जीवनदान वाचवू शकतात. तर ती सिस्टीम आपण एक QR नी आपण जनरेट करतो, त्यांचा एक डोनर कार्ड तयार होतं. तर हा उपक्रम येत्या गणेश उत्सवामध्ये 101 गणेश मंडळांमध्ये आपण राबवणार आहोत. आणि तो उपक्रम गेल्या वर्षीही आपण राबवला होता. बऱ्याचशा उपक्रमांमध्ये तो उपक्रम सक्सेस झाला. आणि त्याचबरोबर आपण जी रस्त्यावरची पाठशाला चालवतो, त्या पाठशालेच्या माध्यमातून गणेश मंडळांनी जी काय शैक्षणिक साहित्याची स्टेशनरी दिली, तर त्याच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोरगरीब विद्यार्थ्यांना काहीतरी शैक्षणिक मदत करता आली. तर मला वाटतं की लोकमान्य टिळकांनी जो गणेश उत्सव सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून तो राबवण्याचा उद्देश होता, तो खऱ्या अर्थाने कुठं सक्सेस झाला वाटतो. आणि याही वर्षी तुम्ही हजारो संख्येने अवयदान आणि रस्त्यावरची पाठशालेसाठी तुम्ही सहकार्य करताल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.